एका छोट्या गावात एक गरीब विधवा राहत होती. तिचं नाव होतं गोदाबाई. पतीचा मृत्यू झाल्यावर तिच्याकडे ना शेत, ना पैसा, ना नातेवाईक. फक्त तिच्या डोळ्यात अश्रू आणि मनात स्वामींची भक्ती होती. दररोज ती अर्धी पोटी राहायची, पण स्वामींचं नामस्मरण कधीही थांबवलं नाही. जय जय रघुवीर समर्थ हाच तिच्या ओठांवरचा श्वास होता. एकदा ती गावातील श्रीमंत व्यापाऱ्याकडे गेली आणि म्हणाली, माझ्या मुलासाठी थोडं धान्य द्या, उपाशी आहे. व्यापारी अहंकाराने हसला, देव तुला जेवायला घालणार का? जा तुझ्या स्वामीकडे, तेच तुला पोटभर खायला देतील. बाईचे डोळे पाणावले. ती थेट स्वामींच्या मठात गेली आणि रडत रडत हात जोडून म्हणाली, स्वामी, माझ्या लेकराला भूक लागली आहे, तुम्ही माझे आधार आहात. त्या क्षणी स्वामी समर्थ उठले. ते म्हणाले, बाई, तुला कोणी दारातून हाकललं तरी स्वामी समर्थ कधीही हाकलणार नाही. जा तुझ्या घराकडे, तुझं भांडार भरलेलं मिळेल. गोदाबाईला विश्वास बसला नाही, पण जेव्हा ती घरी गेली, तिच्या रिकाम्या घरात मोठं आश्चर्यच घडलं. धान्याची पोती, गूळ, तांदूळ, डाळ सगळं भरलेलं होतं. गावकरी धावत आले. त्यांनी विचारलं, हे घडलं कसं काय? गोदाबाई रडत म्हणाली, हा सगळा स्वामी समर्थांचा कृपाप्रसाद आहे. त्यांनी उपाशी लेकराचं रडणं ऐकलं. त्या क्षणी व्यापारी लाजला. तो स्वामींसमोर आला, हात जोडून रडू लागला, स्वामी, माझा अहंकार मला आंधळं करत होता, तुम्ही मला क्षमा करा. स्वामी म्हणाले, अहंकारामुळे माणूस स्वतःला देव मानतो, पण खरी श्रीमंती भक्तीत आहे. गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसलेस तरच देव तुझ्या मनात वसेल. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.